मित्रांनो नमस्कार. मी तुमचा आक्या भाई बरं का, म्हणजे आपला ब्लॉगर आक्या. नाही तुम्ही 4 दिवस सुट्टी दिली म्हणून इसबिसर चाल आणि तुम्ही जर इसरला तर डोक्यात काय तर हाणून घेईन. आणि आक्या भाऊची सकाळची सुरुवात झालेली आहे तमिळनाडू मधल्या आंबाझार चहा पासून. आणि चहा पिऊन निघालो गाडीकडे आणि घेतलं 2 लिटरच्या बाटल्यांचं. कारण विषय काय माहिती आहे का, ह्या पॉईंटला अन्न पाणी नाही, जेवण नाही, पाणी नाही, काय सुद्धा नाही. आणि 2 किलोमीटर चालत लागतं. ही मामा आपल्यासोबत आहे बरं का, आपल्या सोबत म्हणजे आपल्या पुण्यात निघल्यापासून सोबत आहे. तंबाखूचा इडा कसं मिळतंय नाद करायचं नाही. आणि परत गेलो गाडीकडे जाऊन मस्तपैकी आंघोळ करून मस्तपैकी लागल्या भुका लागल्या तर निघलो बाहेर निघलो कशासाठी, पोटासाठी. तर ह्यो वाघ बघा 4 दिवसात आंघोळ केल्यावर कसा चमकायला आलाय, नाद करते काय. तरी सर्व भाई बघताना कळण्यात येते की तब्बल 4 दिवसात आम्ही फक्त बिर्याणी खातोय आणि इथं फक्त बिर्याणीच मिळते. आणि ती म्हणजे चिकन बिर्याणी आणि बीफ बिर्याणी म्हणजे काय, आपल्या मसराची बिर्याणी हो, तुमची सगळ्यांची आवडती बिर्याणी हो. आणि टकुऱ्याला ऊन एवढे बेकार लागते का ना, टकुर लय तापलं होतं म्हणून 20 रुपयाची प्राईसची बाटली दाबली बघा. आणि त्यानंतर पोचलो गाडीमध्ये आणि मस्तपैकी मला झोप घ्यावा आणि पंखा वगैरे लावायचं काय नियोजन नव्हतं, कारण बॅटरी उतरायचं नियोजन होतं. आणि त्यानंतर म्हटलं मस्तपैकी तुम्हाला दाखवा आम्ही कसं झोपतो या. आणि आमची झोपायची अशी ठिकाण आहे. झोपून उठलो बघा, आपल्याला गुड न्यूज मिळाली, ते म्हणजे खाली करायला या म्हणून सांगितलं. मग पहिल्यांदा मामाची गाडी घेतली, म्हणजे कसा विषय होतो बघूया. आणि फिलिंग ढगात गेलते बघा, खाली कराय 4 दिवसात बागली नंबर आलता नाही. टकोऱ्याला म्हणजे जरा थंड आत्मा झालता बघा. तरी अशा ठिकाणी आम्ही जास्त हरकल्यामुळे आमची काय गाडी लवकर खाली होणार नाही, संध्याकाळी होईल म्हणून सांगितलेलं आहे. तरी सर्व भाई बघताना कळून येते की आक्या भाऊ लई दिवसात ब्लॉग मध्ये आलाय. पण तुम्ही सपोर्ट द्या ना, मी रडीन सांगतो आपटून घेईन. फॉलोच्या बटनावर हा ना.